तेजस, तुझी कविता वाचली, खूप आवडली. तुला कुणाला काही सांगायचंय का? अरे सांबा। जी सरकार। लगा निशाना ठाकुर पे। करतोय ना मी, करतोय ना हो। अरे मी करते करते काय कर। हो। लबी कवाना कधी बी सुचते। बायको तुझी नंतर माझ्या प्रेमासाठी लयच हापपलेली आहे। आधी तुझ्यावर हा बॉम्ब फोडतो आणि नंतर मग तुला लव दे हातचं सांगतो। तवळे, साहेबांचा अजून काही मेसेज आला नाहीये ग? सेंड। हो, मला खरंच कुणाला काहीतरी सांगायचं आहे, पण कसं सांगू तेच कळत नाहीये. कन्फ्युजन. आज जेवणात खीर मस्त झाली होती ना? छान झाली होती. आता हे काय करताय? काय करताय म्हणजे काम. काल रात्री उशिरापर्यंत जागून काम केलं, आज सकाळी पण लवकर कामावर गेलात. आता घरी आहात तर निदान आता तरी आराम करा ना अभि. आता बायको तसं म्हणते म्हटल्यावर विषयच संपला. सो काम बंद. तुला माहितीये मीनाक्षी, मी आता ठरवलंय आयुष्यात फक्त दोनच गोष्टी करायच्या. एक म्हणजे काम आणि दुसरी म्हणजे दुसरी काय? रोमॅन्स. बायकोवर भरभरून प्रेम करायचं. अभि, मला ना खूप काम आहे, आता डिस्टर्ब करू नका मला. मी तुला मदत करतो ना कामात. काय मदत करायची? हे घे. राहू द्या, मी करते. अगं कशाला, मी आहे ना इथे. घे. आता झालं सगळं काम. मग आता मीनाक्षी, मीनाक्षी थांब तू. काय रे, कसले धावा धावा चालली? हा ते रूम मध्ये झुरळ घुसलं होतं म्हणून मीनाक्षी जरा घाबरून बाहेर पडत होती. हो ना मीनाक्षी? बघ बघ, आत्ताच बाहेर गेलं ते बघ. तू बोल ना, तुला काही बोलायचं होतं का? हो, अरे मी म्हटलं की आजचा दिवस खास आहे ना, तर आपण सगळेजण मिळून स्वामींच्या मठात जाऊयात संध्याकाळी आणि तिथून परत आल्यानंतर चांगला श्रीखंड पुरीचा बेत करूयात.
चालेल? काय रे, काय झालं? नाही म्हणजे असं का बघतोस? नाही म्हणजे त्याचं काय ना की आज संध्याकाळी जरा मी आणि मीनाक्षी बाहेर फिरायला जाणार आहोत. नाही पण बाहेर फिरायला जाणं काही महत्वाचं नाहीये. आत्यांनी ठरवलंय तसं आपण सगळे मिळून मठात जाऊ. काही गरज नाहीये. तुम्ही जे काही ठरवलं ना ते करा. जिथं जायचंय ना तिथे जा. उगाच कोणाचे उपकार नकोयत मला. आत्याही अगं आत्या डोंट वरी, मी बोलतो आत्याशी. हा आलोच. ए पाखिया, हा भाई, होतंय का नाही आज? झालं झालं. भाई कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. का अहो आपलं काम झालं असं समजा. खरं सांगतोय का? अहो 100% खरं सांगतोय. अहो तुम्ही त्याला डायरेक्ट चितेवरच पाणी पाजतो म्हटल्यावर तो आपल्याशी खोटं बोलणार आहे होय. अभि आज माझ्या सोबत असतील. आम्ही दोघच असू आज. तेव्हा मला माझ्या मनातलं सगळं त्यांना सांगता येईल. सगळं म्हणजे हेच की तेजसच विक्रम आहे हे सांगणं थोडं कठीण आहे. धोक्याचं आहे. पण त्यांना मी जी व्हॉइस नोट पाठवली होती जी त्यांनी ऐकलीच नाही त्याबद्दल तर मी त्यांना सांगूच शकते. मला सांगावंच लागेल. मीनाक्षी तू रेडी आहेस ना? हो हो आले. आता एक काम करायचं. फोन काढ. फोन काढ. हो. हा, अभिजित परांजपेला फोन लावायचा आणि गुड न्यूज द्यायची. मस्त भाई. हा काय हो असे काय बघताय? काय नाही. माझा ना कधी कधी स्वतःच्याच नशिबावर विश्वास बसत नाही. असं का बोलताय? आता तुझ्यासारखी सुंदर बायको असताना कोणताही नवरा हेच बोलणार ना. त्यात तू आज स्वतःहून बाहेर जायचं म्हणाली त्यामुळे मी जास्तच खुश आहे. आता बाहेर गेल्यावर काय काय करायचं नाही मस्त प्लॅनिंग केलं. पण काय ना तुला आत्ताच जर सांगितलं तर मग ती हॅपनिंग राहणार नाही म्हणून. कोण फोन करताय? बॉसचा फोन आहे. एक मिनिट. हॅलो. हा बोला सर. अभिजित परांजपे? हो बोलतोय. अरे काय हे केलंयस तू? काय व्हॉट इज दिस? अरे यार इथे 8 करोडचा फ्रॉड दिसतोय.
झालं व्हेरी गुड. अभि, काय झालं? काय झालं अभि? अभि, काय झालंय? अभि, मी पाणी आणू का? हां हॅलो सर, मी अभिजित परांजपे बोलतोय. हा, त्या देसाई सरांचा आता फोन आला होता. हो. अहो पण हे कसं शक्य आहे? नाही, ती कंपनी जरी सिंगापूरची असली तरी त्यांचा व्यवहार चोख आहेत. मार्केटमध्ये चांगलं रेप्युटेशन आहे त्यांचं, आणि म्हणूनच. हा हो ठीक आहे, मी ऑफिसला येतो. हां ओके. अभि, काय झालंय? काही प्रॉब्लेम झालाय? हो, जरा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय पण? मी फायनल केलेल्या कंपनीने प्रोजेक्ट सोडलाय, आणि त्यामुळे माझ्या कंपनीला 8 कोटींचं नुकसान झालंय. आपण या विषयावर नंतर बोलू. मला निघायला हवं. अभि, आई, आई, काय झालं मीनाक्षी? आई, एक प्रॉब्लेम झालाय. कसला प्रॉब्लेम? आता मी आणि अभि बसलो होतो तेव्हा अभिंना फोन आला. ते आता ज्या प्रोजेक्टवर काम करत होते ना, त्या प्रोजेक्टच्या बाबतीत काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. त्यांना त्यांच्या साहेबांचा फोन आला होता. अभि पण खूप टेन्शन मध्ये होते हो. मला काही बोललेही नाही, फक्त सतत हे कसं झालं, काय झालं एवढंच बोलत होते. मला खूप काळजी वाटते हो अभिंची. भाई, एक विचारू का? नाही म्हणजे अभिच्या बॉसला इथनं दम देऊन आपण तोडलाय खरा, पण तो पोलिसात नाही ना जाणार? मला तर नाही वाटत तो जाईल. पक्का बिझनेसमन आहे, फॉरेनला जाऊन शिकून आलाय. लय मेहनतीने एवढा मोठा धंदा टाकलाय तिने. माझ्या बायकोच्या डम्मी नवऱ्यासाठी तो काय त्याच्यावर पाणी सोडणार नाही. पण भाई कसं असतंय बघ्या, ही अशी लोक आहेत ना, स्वतःच्या धंद्यामध्ये डोक्याला टेन्शन देणारी माणसं ठेवत नाहीत. आता पहिलं काम तो तीच करणार. अभिजित परांजपेला त्याच्या कंपनीत ना खोलणार. पण भाई, त्याला दुसरं काम सांगितलंय ते नाही, म्हणजे त्याचं काय झालं? हे काम त्याला करावंच लागणार आहे पाक्या. माझ्या बायकोचा दुसरा चुकी संसार त्यावर तर बेतलाय ना. हा विक्रमराजे शिर्के उर्फ तेजस सहस्त्रबुद्धे तुझ्या बहिणीची कशी वाट लावतो ते बघतच राहा. नाही आपल्या बोटावर नाचवलं ना तर नावाचा विक्रमराजे शिर्के नाही. हा विक्रमराजे शिर्के तुझी कशी गंमत करतो बघतच राहा बायको.
वंस तुम्हाला जेवायला वाढू का मी? नाही नको वहिनी. असं काय करता वंस? अभि येईल ना, तुम्ही जेवून घ्या. बघा किती वाजले. वहिनी, मला आग्रह नको करूस. तसंही अभि आल्याशिवाय माझ्या घशाखाली घास नाही उतरणार. तुम्ही जेवून घ्या ना. तिला म्हणावं तुला भूक लागली असेल तर तूही जेवून घे. हा बघा अभि आला. अभि, अभि थांब. अरे चेहरा कसा उतरल्यासारखा वाटतोय तुझा. बस बस. घे पाणी पी. अभि, नक्की काय झालंय? एवढं काही झालं नाहीये. तुम्ही तिघी अशा का पाहताय माझ्याकडे? म्हणजे ठीक आहे सगळं, मला काही झालं नाहीये. अभि थांब. काही झालेलं नाहीये ना? मग मला सांग, माझ्या हातची श्रीखंडपुरी खायची सोडून तू बायको बरोबर बाहेर जाणार होतास फिरायला. तेही कॅन्सल करून तू एकटाच कुठे निघून गेलास? अभि, काहीतरी घडल्याशिवाय तू असं वागणार नाही. अरे तुझा चेहराच सगळं काही बोलतोय. नक्कीच काहीतरी घडलंय. अभि, तुला काही मी गेल्या 4 महिन्यांपासून ओळखत नाहीये. तुला लहानाचा मोठा मीच केलाय. या घरात तुझ्या आईपेक्षाही तुला मी जास्त ओळखते. याआधी तू कधी असा वागला नाही. आधी कधीही काही घडलं ना तर तू मनमोकळेपणाने सांगून मोकळा व्हायचास. आत्ताच का तू सगळ्या गोष्टी लपवायला लागलायस? तेही असं काही नाहीये. खरं तर मलाच काही प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीयेत. म्हणजे कालपर्यंत सगळं ठीक होतं आणि अचानक. अचानक काय? अचानक काय? कंपनीमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि कंपनीने त्यासाठी मला जबाबदार धरलाय. अरे पण असं कसं? कालपर्यंत ते तुझ्या कामावर खुश होते आणि आज असं कसं म्हणतायत? आई अगं, कालपर्यंत मलाही वाटलं नव्हतं की असं काही होईल म्हणून. म्हणजे सगळंच नॉर्मल होतं. पण खरंच कंपनीत खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि यावेळी इश्यू पैशांचा आहे. आणि कंपनीच्या नियमानुसार या गोष्टींसाठी जबाबदार व्यक्ती, मग ती कोणीही असो, कंपनी त्याला सोडत नाही. आणि कंपनीने या प्रोजेक्टवर 8 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली आहे. आणि कंपनीने या प्रॉब्लेमसाठी मला जबाबदार धरलाय. मला कंपनीचे 8 कोटी रुपये भरून द्यावे लागतील. अरे 8 कोटी भरून द्यायचे काही चेष्टा आहे का?
आणि तेही तुझी काहीही चूक नसताना. मला आता काहीच कळत नाहीये. आता या विषयावर मला बाबांशी बोलावं लागेल. या व्यतिरिक्त मी आता काही बोलू शकत नाही.